तर आज आपण बघणार आहे क्लास 9th चॅप्टर नंबर 7th कोऑर्डिनेट जॉमेट्री त्यातला प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट नंबर बघणार आपण 7. बघा फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलं आपल्याला, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट दिले आपल्याला, व्हॉट इज द फॉर्म ऑफ द कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट ऑन द एक्स एक्सिस. काय विचारलं आपल्याला की जो आपला एक्स एक्सिस असतो, ठीक आहे, त्यावरती कोणकोणते कोऑर्डिनेट्स जनरली असतात. तर आपण काय म्हणतो याला, हा आपला ओरिजिन राहतो इथे, ठीक आहे, म्हणून काय येणार तर आपल्या आन्सर इथे ए ओ घेणार आहे आपण, ठीक आहे. सेकंड आपलं, एनी पॉईंट ऑन अ लाईन वाय इक्वल टू एक्स इफ ऑफ द फॉर्म. आता कोणत्या फॉर्ममध्ये असेल ते येतात, तो कोणता आपला आन्सर ते आपला ए, ठीक आहे. थर्ड विचारला आहे, व्हॉट इज द इक्वेशन ऑफ द एक्स एक्सिस. काय येणार तर एक्स एक्सिसवरती. फोर्थ आहे आपला, इन विच कॉर्डिनेट डज. फोर्थ आहे आपला, इन विच कॉर्डिनेट डज द पॉईंट -4 -3 लाईज. कोणत्या पॉईंटवरती येतात तर आपल्या, हा आपला फर्स्ट झाला, सेकंड, थर्ड आणि हा लास्ट आपला फोर्थ. तर कोणत्या क्वाड्रंटमध्ये तर आपल्या थर्ड क्वाड्रंटमध्ये काय येतील तर आपले -3 आणि -4 येणार आहे. व्हॉट इज द नेचर ऑफ द लाईन विच इन्क्लुडेड द पॉईंट -5 5 6 5 -3 5 आणि 0 and 5. कोणत्या तर आपली पॅरलल टू द काय म्हटलं तर याला एक्स ॲक्सिसवरती सगळे आपले काय येतील तर हे पॉईंट येतील. 6 बघा, विच ऑफ द पॉईंट पी -1 1 अँड क्यू 3 -4 आर 1 -1 एस -2 -3 अँड टी -4 4 लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट. तर कोणत्या याच्यावर येतील म्हणते तर बी वर. कोणता तर क्यू अँड आर. क्यू अँड आर आपला कोणता येणार तर आपला फोर्थ क्वाड्रंट येणार आहे. सम पॉईंट ॲज शो इन द फिगर, ठीक आहे. काय विचारलं, राईट द हेल्प ऑफ द आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट विचारलं आपल्याला, राईट द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट क्यू अँड आर. कसं सांगायचं आपल्याला तर क्यू अँड आर याच्यावरचे कोऑर्डिनेट्स पॉईंट सांगायचे कोणकोणते तर आपले ते. तर नंतर 2 आहे अँड आरवरती कोणता आहे, क्यू आणि आरवरचे आपल्याला पॉईंट सांगायचे. तर क्यू म्हणजे कोणता झाला आता आपला, हा झाला 2, अजून हा झाला आपला -2. नंतर आरवरचे कोणता तर आपला 4 झाला, ठीक आहे, आणि हा झाला आपला -1. हे झाले कोऑर्डिनेट्स. सेकंड बघा काय विचारलं आहे तर, राईट द सेकंड आहे, राईट द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट एम. या दोन पॉईंटवरचे आपल्याला कोऑर्डिनेट सांगा कोणकोणते आहेत. तर कोणत्या तर आपला हा आपला 0 आणि हा झाला आपला -1 टी मधला. आता एम मध्ये कोणता आहे आपला 3 आहे आणि दुसरा आपला 0, टी आणि 0. विच पॉईंट लाईज इन द थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट कोणता झाला तर आपला फर्स्ट हा झाला, सेकंड हा, नंतर हा होईल आपला थर्ड क्वाड्रंट आणि लास्ट आपला फोर्थ म्हणजे कोणता तर आपला एस, पॉईंट एस येणार आहे. विच आर द पॉईंट हुज एक्स अँड वाय कोऑर्डिनेट्स आर इक्वल. कोणत्या याच्यात तर आपले ते पॉईंट ओ वरती काय येतील तर आपले पॉईंट ओ वरती. क्वेश्चन नंबर 3 बघा काय विचारलं तर, विदाउट प्लॉटिंग द पॉईंट ऑन द ग्राफ अँड स्टेट इन विच द कोऑर्डिनेट ऑर ऑन विच एक्सिस डू द फॉलोइंग पॉईंट लाईज. आता काय सांगायचं आपल्याला की ते ग्राफ ड्रॉ करायचं नाही, पण आपल्याला सांगितलं की हे कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे की फोर्थ आहे, ठीक आहे. तर फर्स्ट आपल्याला दिलेला आहे 5 -3. 5 -3 म्हणजे काय तर आपला एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे, तो कोणता येणार तर आपला फोर्थ क्वाड्रंटमध्ये येणार आहे. सेकंड आहे -7 -12, तो कोणता येणार तर आपला थर्ड क्वाड्रंटमध्ये येणार आहे. थर्ड आहे आपला -23 आणि 4, तो आपला कुठे तर सेकंड क्वाड्रंटमध्ये येणार आहे. नंतर आहे फोर्थ दिलेला आहे आपल्याला -9 आणि 5. -9 आणि 5 तो आपला सेकंड क्वाड्रंटमध्ये येणार आहे. नंतर फिफ्थ आहे आपला 0 आणि -3, तर तो आपला वाय ॲक्सिसवरती येणार आहे. आणि लास्ट आहे आपला 6, तो आपला -6 आणि 0, तो आपला एक्स ॲक्सिसवर येणार आहे, ठीक आहे. फोर्थ बघा, प्लॉट द फॉलोइंग पॉईंट ऑन द 1 अँड सेम कोऑर्डिनेट सिस्टम. आता एमध्ये काय दिलं तर 1 आणि 3 दिलेलं आहे आपल्याला. सेकंड आहे बी -3 आणि -1 दिलेलं आहे. सी 1 -4, डी -2 3, ई 0 -8, एफ 1 0. आता याला काय आपल्याला तर ग्राफवर रिप्रेझेंट करायचं. स्केल आपली सेम राहणार आहे, 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ एक्सिसवरती, ठीक आहे. हा झाला आपला वाय ॲक्सिस, ही झाली आपली एक्स ॲक्सिस, ठीक आहे. काय करायचं आता आपल्याला इथे, आता पॉईंट आपल्याला प्लेस करायचं, ठीक आहे. काय घेतलं आपण आधी, ए घेतलेला आहे, 1 आणि 3 म्हटलेलं आहे आपल्याला, 1 आणि 3 आपण इथे घेतलेलं आहे. नंतर बी आपल्याला काय म्हटलं तर -3 आणि -1 सांगितला होता. हा झाला आपला -3 आणि हा झाला आपला -1 इथे. नंतर सी दिलेला आहे आपल्याला 1 -4 दिलेला आहे,
म्हणजे 1 आणि काय होणार आपला -4 इथे आहे. नंतर डी दिलेला आहे -2 आणि 3, हा झाला आपला -2 आणि 3. एफ काय आपला तर 1 आणि 0 दिलेला आहे, म्हणजे हा झाला आपला इथे 1 आणि हा इथेच पॉईंट आपला 0, हा आपला इथे लाईज आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा. इन द ग्राफ alongside a line LM is a parallel on the y-axis. फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे त्यातला, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द LM फ्रॉम द y-axis. बघा काय तर आपला y-axisवरती आपल्याला काय सांगायचं आहे, L आणि Mचं डिस्टन्स किती आहे एवढं सांगितलं. L इथे आहे आणि M इथे आहे, म्हणजे काय येणार तर आपलं डिस्टन्स किती येणार तर आपलं 3 युनिट्सचं आपलं डिस्टन्स येणार. सेकंड बघा, राईट द कोऑर्डिनेट ऑफ द फॉलोइंग पॉईंट Q आणि R यांचे आपल्याला काय सांगायचं तर कोऑर्डिनेट सांगायचं. तर इथे काय येणार तर आपला P मध्ये काय येणार तर किती होणार तर इथे 3 आणि 2 होणार आहे आपला. काय होणार तर 3 आणि 2 पीचे पॉईंट हे झाले. नंतर क्यूचं काय दिलं तर आपल्याला क्यूचा येणार आपला 3 आणि हा आपला आहे -1. नंतर आहे आरचा पॉईंट आपला कोणता आहे तर बघा आर इथे आहे 3 आणि हा आपला 0, 3 आणि 0 आरचे कोऑर्डिनेट होणार आहे. थर्ड क्वेश्चन विचारला आपल्याला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दी एक्स कोऑर्डिनेट्स ऑन द पॉईंट L अँड M. बघा L कुठे आहे तर आपला 3 वरती आहे, M सुद्धा काय तर आपला -3 वरती आहे, म्हणजे काय होणार तर आपला प्लस आणि मायनस काय तर आपला मायनस होईल, म्हणून काय घेतलं आपण तर इथे 3 - 3 इक्वल टू काय होणार आपला आन्सर 0. हाऊ मेनी लाईन्स आर देअर विच आर पॅरलल टू एक्स ॲक्सिस अँड हॅव्हिंग अ डिस्टन्स 5 युनिट. बघ काय करायचं तर आपल्याला ग्राफवरती काय करायचं त्याला रिप्रेझेंट करायचं आहे. ठीक आहे, स्केल आपली सेम राहील, ही झाली आपली वाय ॲक्सिस आणि ही झाली आपली एक्स ॲक्सिस वाय. ठीक आहे, आता इथे सुद्धा आपला काय घेतला आपण तिथे वायवरून सुद्धा एक लाईन घेतलेली आहे आणि इथून सुद्धा काय घेतली तर एक वाय इक्वल टूची 2 लाईन घेतल्या आहेत. म्हणजे आता डिस्टन्स बघा आपल्या इथे किती दिसत आहे इथे. ठीक आहे, कितीच आहेत आपले 5 युनिट्सचं डिस्टन्स आहे. म्हणजे काय तर द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू द काय येणार तर आपला एक्स ॲक्सिस अँड वाय इक्वल टू घेतला आपण बी अँड दे आर 2 लाईन्स अँड विच आर द पॅरलल्स, कारण की दोन्ही लाईन्स काय एकमेकाला. 7 बघा, इफ ए इज द रिअल नंबर अँड व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द वाय ॲक्सिस अँड. बघा काय म्हणतात आपला इक्वेशन, आन्सर काय येणार, इक्वेशन ऑफ द वाय ॲक्सिस इज एक्स इक्वल टू 0 आणि ए आपल्याला म्हटलं इज अ रिअल नंबर. देअर आर द 2 पॉसिबिलिटीज. याच्यात काय होतं तर आपल्या 2 पॉसिबिलिटीज होऊ शकतात. केस 1 मध्ये काय होईल तर आपला ए इज ग्रेटर दॅन 0 म्हणू शकतो आणि केस 2 मध्ये काय म्हणतात ए इज लेस दॅन 0. डिस्टन्स बिटवीन द वाय ॲक्सिस अँड द लाईन एक्स ॲक्सिस काय होणार तर आपला ए आहे, म्हणून काय घेतलं आपण ए इक्वल टू 0 अँड ए सिन्स काय तर आपला A1 किंवा काय म्हणू शकतो आता ए इज ग्रेटर दॅन 0 किंवा A-1 इक्वल टू लेस दॅन ए म्हणतो किंवा A-0. इथे काय येणार आपला तर इझेल आपलं 0, म्हणजे द डिस्टन्स बिटवीन द वाय ॲक्सिस अँड द एक्स ॲक्सिस किती तर आपला ए